हा बाबासाहेबांचा संघर्ष आहे. हा कुणा ठराविक जाती किंवा धर्माविरुद्ध नाहीये. हा जातीवादी धर्मांध प्रवृत्तीच्या विरुद्धचा संघर्ष आहे. माझी जाऊ आई सावित्रीबाई फुले बाबासाहेब कळले पाहिजे, त्यांचे विचार कळले पाहिजे, मगच त्याच्या जिंदगीचं भलं होईल. समाज जागृत झाला की आपली किंमत कमी होते. काही झालं तरी समाज जागृत झाला नाही पाहिजे. यासाठी पाहिजे संघटना. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी पाहिजे संघटना. समाजातील प्रत्येक घटकाला आपण क्रांतीची जाणीव करून देऊ. लढाऊ मारू, संघर्ष करू. जय भीम. जय भीम. जय संविधान. अन्यायाच्या वादळात जय भीम पॅन्थरचा वृक्ष खंबीरपणे उभा. आपण बाबासाहेबांच्या विचारांपासून भरकटत चालू असं मला वाटतं. आपला हिंसेला विरोध आहे, क्रांतीला नाही. नेरूळ जयंती उत्सव समितीच्या वतीने नेरूळ वासियांसाठी जय भीम पॅन्थर या सिनेमाचे मोफत आयोजन करण्यात आले होते. सानपाड्यातील फन स्क्वेअर या सिनेमागृहात केलेल्या या आयोजनादरम्यान ज्येष्ठ सिने अभिनेते जयवंत वाडकर आणि सिने अभिनेता गौरव मोरे यांनी हजेरी लावली होती. 11 एप्रिलपासून राज्यभर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळत असून हा फक्त सिनेमा नसून जय भीम पॅन्थर हा एक विचार आहे. तो प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे जयवंत वाडकर आणि गौरव मोरे यांनी सांगितले. प्रथमतः जय भीम सगळ्यांना. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार यातून आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांनी जी शिकवण दिलेली आहे, शिका, संघटित व्हा, तरच आपण काहीतरी करू शकू. आणि आता जे काय चालू आहे आजूबाजूला आपलं वातावरण ते इतकं गढूळ आणि इतकं विचित्र आहे. पोलीस कोणीच आपल्याला साथ देत नाहीये. प्रत्येक ठिकाणी गडबडी चालू आहेत. तर मला असं वाटतं की ते संघटित व्हा. म्हणजे संघटित झाल्यानंतर आपण कोणत्याही आघात असेल त्याचा विरोध करू शकतो, त्याचा विमोड करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की तो विचार आम्ही मांडलेला आहे आणि तो तुम्हाला पटेलच याची आम्हाला खात्री आहे. आणि पुन्हा एंटरटेनिंग आहे. आनंद शिंदेनी खूप जयंतीचं अतिशय उत्कृष्ट गाणं गायलेलं आहे ते. आणि त्या गाण्यामधून सुद्धा काहीतरी शिकवण देत आहेत. म्हणजे आमचा निशांत दापसे जो लेखक आहे त्यांनी उत्कृष्ट लिखाण केलेलं आहे या सिनेमाचं. त्यामुळे तुम्हाला एक डायलॉग, एक गोष्टी तुम्हाला त्यातून हे होतील. आणि मला असं वाटतं की तरुणांनी आणि सगळ्यांनीच ही फिल्म बघून या फिल्मला एक न्याय द्यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की नक्कीच ही सुरुवात असावी. कदाचित क्रांतीची सुरुवात कुठून होते तर या फिल्म पासून होईल असं मला वाटतं. आणि लोक नक्कीच याचा विचार करतील आणि संघटित राहतील. माझी भूमिका तुम्हाला माहिती आहे. मला एकाने प्रश्न केला होता, 2 ठिकाणी आलाय, मला इन्स्टावर पण आलाय आणि एकाने मला आता भेटलो होतो, एका ठिकाणी गेलो होतो. तो मला विचारला, हे जे तुम्ही कॅरेक्टर केलंय नेत्याचं, हे आत्ताचा कुठचा नेता आहे, त्याचं नाव काय असं मला विचारण्यात आलं. म्हणजे मी यात एक निगेटिव्ह रोल करतो. तर मी म्हटलं नाही सांगू शकत म्हटलं. पण लोक म्हणजे त्यात हा कोण असेल, हा नेता असं डोक्यात येतंय, हेच आमच्यासाठी प्लस पॉइंट आहे असं मला वाटतं. मग समाजाला आव्हान करणार नाही, प्रेक्षकांना आव्हान करणार आहे. सिनेमा प्रेक्षकांचा आहे आणि विशिष्ट समाजासाठी वगैरे असं नाही आणि तरुण पिढीसाठी आहे. गेली 1.5 वर्ष आम्ही याच्यावर म्हणजे आमच्या रायटर डिरेक्टरने काम केलेलं आहे. निशांत दापसेने, भंतेजी प्रोड्युसर आहेत सिनेमाचे, त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर सिनेमाचा गोल एवढाच आहे. प्रत्येक सिनेमाचा गोल असा असतो की काही ना काहीतरी येणाऱ्या पिढीला मिळालं पाहिजे. दर 10 वर्षांनी पिढी चेंज होते, त्याचे विचार बदलतात. आणि आता जी थोडी पिढी आहे ती थोडी उथळ आहे असं मला वाटतंय. तर त्यांना नरम किंवा शांत करण्याचं काम या सिनेमाने केलेलं आहे. सिनेमाचं नाव जर जय भीम पॅन्थर असतं तर हा सिनेमा सर्वसमावेशक आहे, सगळ्या तरुणांसाठी आहे, वयस्करांसाठी आहे, विचारांसाठी सिनेमा आहे. तर हा सिनेमा मी तर सगळ्यांना आवाहन करेल की एकदा थिएटरला या, सिनेमा बघा. नक्कीच तुमच्या दृष्टिकोनामध्ये बदल होईल, विचारांमध्ये बदल होईल आणि आपल्याला काय करायला हवं, काय नाही करायला हवं ह्यासाठी हा सिनेमा आहे. कारण मला वाटतं असं वाटत नाही की 1.5-2 वर्ष कोणी रायटिंगसाठी किंवा सीन बांधण्यासाठी आता सध्या तर कोणी घेत आहे. पण आपल्या सिनेमाने कमीत कमी 1.5 वर्ष ना, 2 वर्ष एवढं काम केलेलं आहे आणि खूप विचारपूर्वक सिनेमा लिहिलेला आहे. आतापर्यंत आम्हाला तर खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे सिनेमावर. तर मी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करेन की आपण चित्रपटगृहात जा आणि सिनेमा बघा, जास्तीत जास्त सिनेमाला सपोर्ट करा. भूमिका सगळ्याच कठीण आहेत, कॉमेडी भूमिका पण कठीण आहेत आणि असं काही सिरियस भूमिका पण कठीण आहेत. नट असतो, त्याला काही असं हे नसतं. तर हा विनोदी नट आहे, हा सिरियस नट आहे. आता एखादा माणूस चालला तर आपण म्हणतो का त्याला अरे कॉमेडी माणूस चालला, हा सिरियस माणूस चालला, तो माणूस आहे.
त्याचा नटच आहे. आणि अशा टायमा काय होतं ना, जे लेखकाने लिहिले आहे ते पोहोचवण्यासाठी जी जबाबदारी असते ना ती फार भयंकर असते, त्याचं वर्णन जास्त असतं. आणि मी गेली 4-5-6 वर्ष कंटिन्यू विनोदी भूमिका करतो. तो लोकांना मी विनोदी गौरव मोरे माहिती आहे, म्हणजे गौरव मोरे विनोद करतो म्हणून. असं काही माझ्यापर्यंत आलं तर ते मला जास्त प्रेशरचं काम करायला. सो ते मी केलंय, प्रयत्न केलाय. आमच्या डिरेक्टरला आवडलेलं आणि प्रेक्षकांना आवडते, त्याच्याबद्दल रायटर डिरेक्टरचे आणि प्रेक्षकांचे मनापासून आभार. नाही, बरेच सीन आहेत. कारण चित्रपटात असं एखादा सीन नसतो, बरेच सीन आहेत जेव्हा तुम्हाला काय बोलायचं नसतं किंवा तुमचे इमोशन्स तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी किंवा बॉडी लँग्वेजने सांगायचे असतात, तेव्हा जरा कठीण जातं, कारण ते नॅचरल आलं पाहिजे असं नेहमी आपल्याला वाटतं. तर माझा कल तिकडे जास्त आहे की ते छान पद्धतीनं ते पोचलं पाहिजे. आणि मग मी 50 वेळा मी डिरेक्टरचा ॲक्टर असल्यामुळे त्यांना मी 50 वेळा विचारतो की बरोबर आहे का, तुम्हाला बरोबर वाटते का, कसं आहे का. तर प्रेशर प्रत्येक सीनला आहे, म्हणजे प्रत्येक डायलॉगलाच प्रेशर आहे, असं काय नाही. जय भीम पॅन्थर हा पिक्चर या ठिकाणी सानपाडा या ठिकाणी लागला होता. जय भीम म्हणजे आमच्या समाजाचा आत्मा आहे आणि पॅन्थर म्हणजे श्वास. आणि अशा नावाचा चित्रपट आमच्या काळामध्ये या ठिकाणी लागलाय हे आम्ही आमचं भाग्य समजतो. असे चित्रपट बघून लोकांना प्रेरणा मिळते. लोकांना बाबासाहेबांच्या नंतर जो अन्याय अत्याचार झाला या समाजावर, त्यामध्ये लढा कसा उभा राहायचा याचं जे पूर्ण टेक्निक या पॅन्थरमध्ये झालेलं आहे, दडलेलं आहे. आणि असा सिनेमा या काळामध्ये बघणं हा खूप जरुरीचं आहे. मी समाजातील सर्व बांधवांना विनंती करतो की हा जय भीम पॅन्थर हा चित्रपट नक्कीच बघावा. यातून तुम्हाला ऊर्जा मिळेल, प्रेरणा मिळेल आणि जो आपण आतापर्यंत अन्याय सहन केला तो इथून पुढे भविष्यात कधी सहन करणार नाही, एवढं नक्की होईल. यासाठी नेहरू जयंती उत्सव समितीच्या सहयोगाने तसेच भीम महोत्सवाचे प्रणेते शरद सरवदे आणि अध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव आर्यदास गमरे, उपसचिव संजय गायकवाड, कार्याध्यक्ष भगवान खुपटे, हिशोब तपासनीस प्रदीप कांबळे, खजिनदार ध्रुवकांत गायकवाड, राजेश गंगावणे, संजय गायकवाड, सल्लागार LR गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली. ज्याला माणूस म्हणून जगू देत नाही ना बाकीचा समाज, तो दलित. जो सर्वार्थाने गरीब असतो तो दलित. अशा प्रत्येकासाठी आपली संघटना उभी राहणार, त्यांचं संरक्षण करणारच.